सर्वांना नमस्कार, शुभप्रभात, रामकृष्ण हरी। मी शुभम शिंदे, आदरणीय वडील, ज्येष्ठ कवी व लेखक श्री सोपानराव दत्तात्रय शिंदे, राहणार चितळी, तालुका खटाव, जिल्हा सातारा, हे त्यांच्या लिखित जीवन या काव्यसंग्रहामध्ये त्यांच्या गावाविषयी म्हणजेच चितळीविषयी लिहिताना असं म्हणतात, माझं गाव चितळी, शहरी जाऊन राहिलो काही काळ, वाटले सुख लाभेल इथं फार, आठवण येता राहुनी उभा गच्चित, नजर शोधे डोंगर रांगांच्या पलीकडील, माझे गाव दूर दूर, कोणाही लागणार ओढ गावाची, आमची माती माणसही जिव्हाळ्याची, पाहिलं उंचावरून माझं गाव, दिसल डोळा खरे रूप तयाचे, 2-3 मजली छोटीशी टुमदार घरेही दिसती मनमोहक, अधे मध्ये जणू स्पर्धा करीती, उंचच उंच डौलदार कल्पवृक्षही, अनेक झाडे हिरवीगार डोलती, झुळकीच्या मंजुळ तालावर, पाहुन शिखरांची चढाओढ, वाटते भिडती जणू नभावरी, प्राचीन मंदिरे हेमाड पंथी, ओसांडून वाहती भक्ती पूर्वजांची मनोभावे, अनेक मंदिरे शिखरे देवदेवी संत अवतरले या गावी, मंदिरांचे गाव म्हणून पोहोचला, भक्तिरस घरोघरी भक्तिभावे, गावांच्या मधून जातो लांब सडक रस्ता बाजार पेठेतून, निघून जातो येरळा नदीतून, सांद नदीला देण्या आलिंगन, याच नद्यांच्या संगमावर वसला, आवडते सुंदर गावाचा थाटमाट, वाहतो जलसेतू येरळा नदीवरून, म्हणती त्याला टेंभूचा पाट, जाता फिरण्या त्याच्या वरती, वाटते भिरभिरतो आकाशी, येता थंडगार वारे, उल्हासिती सर्वांग हृदय स्पर्शी, डोकावून पाहता नदी पात्री, तरंग निळ्यासार जलावरी, हिरव्यागार वृक्ष राजीतुनी, सूर्योदय सूर्यास्त पाहावा डोळे भरुनी दूर, पहात राहावे जलसेतू वरुनी, गावाचे माझ्या रूप टुमदार, जन्म घेऊनी चितळी गावी, कृतार्थ झाले जीवन मनोहर, भेटीला या आमच्या गावी तुम्ही एकदा, हवे हवेसे वाटेल पाहू तुम्हा सर्वांना फार। अशा प्रकारे ज्येष्ठ कवी व लेखक श्री सोपानराव दत्तात्रय शिंदे हे आपल्या चितळी या गावाचं वर्णन करताना असं लिहितात। सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद। रामकृष्ण हरी।